काढ ना, थोडं चारा बिरा काढ ना. सकाळपासून झोपला, लाज वाटते तुला उलट. आता तू सांगणार का मला? आणि वय काय सांगणार आहे हा? येतो मागून जाय. आता हे लहान आले पोरे सांगायला लागलेत काम. यार काम करू करू पार वैताग आलाय. अशी सुट्टीच नाही जीवाला. याला चांगलं झोपलो होतो, चांगला डोळा लागला होता. आता त्या गायन पुढे जाऊन आडा पाडावं लागेल. काय वैताग आहे राव, हे शेण झालं का तिथं रान बांधायला जायचंय, पर डोक्याला ताण झालाय. काय काम करू करू जाम झालोय आपण तर. हे करावं का ते करावं, हो ना चालत. हॅलो हॅलो. अरे बाबा कुठे आहे? अरे काय नाही राव, हे गायनचं आवरून राहिलोय. अरे आलो होतो राव मी तर फाट्यावरती. आलाय पण? हा आलोय लय वेळचा, ये ना. हा लगेच आलो. बरं बरं ये लवकर. हा आलो लगेच. हा जावं लागेल राव. किती वेळची वाट बघू राहिलो मी इथं. ते घरचे काम, शेण उचला, आमक करा, खत चारा पाणी, पार वैतागलो गाड्या भाऊ. अरे तू कधी नाही वैत का राव, कायम तुला कंटाळायचे कामाचा. चल मग आता. हा चल. भाऊ मी गाडीने चालू, तू अरे चालू ना. अरे नको बोले, वैताग येतो गाडी. असं जे भाऊ तुला सगळाच वैताग आहे. बस तू. बरं घरचे कसे आहेत? अरे घरचे एकदम व्यवस्थित आहे, फक्त माझेच आले. मला नाही विचारलं, घरच्यांना विचारलं. अरे चल ना, काय आवरून राहिलं तू? आलो ना, आलो लगेच. अरे तुझं वावरात कामाला जायचं, तुला काय दुसरीकडे जायचं नाही कुठं? बदलू दे, आलो लगेच. हा चल. कुठं खाली जायचं ना? खाली तर खाली हा चल. शर्ट काय आलं बदललं रे? चारा आणलाय, अंगाची खाजो राहिली म्हणून बदललाय रे. आता काय काम आहे वावरात? अरे ते रान बांधायचं पडलंय, ते घरचे माझ्या नावाने ओरडू राहिले. अरे मग घ्यायचं टपाटपा काम उरकून. वावरातले काम असे राहते, ते करावंच लागत आहेत वेगळं. असं काय रोज करावं लागते का? वैताग आलाय फार. घरून आता लेकर का करत होती, कुठं राहिली काही नाही. अय दीदी
ए चल लवकर. आले आले. चल लवकर. आले आले. चल तिकडे वावरातला मला हा काढायचं. चल. चल ना आता किती वेळचा तूच म्हणतोय तिथे चल. थांबलास. हा चल चल. किती गवत वाढलं हे. स्वतःच टाइमपास करतो आणि मला म्हणतो काढ तिथलं बस खाली. कवर काम करायचं राव, पर वैताग आला काम करू करू. अरे आपण आत्ता चालू आहे, अजून तर काहीच काम झालं नाही. तू आत्ताच कंटाळाच राव. घे सगळे हे करून आवर, रान बांधायचंय. काय शाळेत बघते लवकर काढ ना. शाळेत का नाही जात रे तू. सुट्टी होती आज. का कसली. होती. काय अभ्यास. अभ्यास करतो ना. पेपर कधी आहेत तुझे. पेपर झाले ना. पाऊस येईन का रे. पाऊस येईन. काय लवकर कर काम. काढायचं आपल्याला सगळं. पप्या तुला एवढा कटाळा काऊन असं बरं कामाचा. कटाळा प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेस म्हणजे रोज रोज काम करायचं तू कशाला म्हणून राहिला? कटाळा कसं तू करून बघ बरं, तुला जमत का काम? अरे कायम तुला काम सांगितलं का तू कायम कटाळाच करतो कामात. कधी असं मन लावून काम करीत नाही. करतो पण जीवावर आल्यावाने. अवघड तुझं रे. झोपेतून उठायचं, घरच्या माणसं जाय वावरात कर काम, मग मी तर कामच करायचं का मी, बाकीचं काही नाही का मला. घे आवरून चल. मार घरचे मारी तू टोमनेस. अरे पण काम आहे आपलं, शेती करावं तर लागणार आहे ना. कोण करणार आहे तुझ्याशिवाय. मी करणार आहे भाऊ, मी करू राहिलोय, मला करू दे काम. आता करतोय ना मी, करू दे मला काम. कर लवकर कर. व्यवस्थित कर. खाली जाऊ राहिले जास्त. काय बघ झालं तर मग काम करू. अगं दीदी ते बघ तुझ्याकडे कसा बघतोय. मला काय माहित आता कोण आहे तो. मी पण त्याला आज पहिल्यांदा बघितलंय म्हणून विचारलं. मी पण नाही बघितलं. जाऊन दे तू आपलं काम बघ. उशीर होतोय. घरी जाऊन गायांचं पण आवरायचंय अजून. बर बर चल. अय पप्या कोण आहे रे. कोणती आपल्या शेजारची तर राहते. काय रे काय झालं. अरे एक मुलगी असून ती काम करते आणि तो आत्ताच कंटाळास. अरे जरा शिक तिच्याकडून काही. तिला जमतं भाऊ, मला नाही जमत. अरे भाजी काय बनवली ग तू. एवढ्या लवकर भूक लागली काय तुला. हा अजून गायांचं आवरायचंय. काहीच नाही केलं मी अजून. बरोबर. बघ ना राव पप्या, ती खरंच किती भारी आहे. काय काय बोलला. अरे हेच ती खरंच खूप आवडली. असं वाटतं आत्ता जाऊन तिच्यासोबत बोलावं. तुला काय वाटतं तिला कोणी विचारलं नसेल का आतापर्यंत. लय पोरं माग होते तिच्या, पण आतापर्यंत ती कोणाला हा नाही म्हटली. तर राव लय भूक लागली राव आता. हा हा चल. हा चल. चला बाद झाला आता. चल.
उद्या पण येऊ कापायला. हा हा येऊ. किती गबळ आहे बघ. हा. अरे मी त्या पोरांसारखं नाही, तुझा भाऊ लय वेगळा आहे. अरे मला माहिती आहे तू किती वेगळा आहे. चल आता तू घरी. हा चल, तुला तसं मग कामाचा लय कंटाळा आलेला आहे. तू काम नको बोलू राव, तू चल. तू चल चल. आज कोणते कोणते लेक्चर आहे? आज फिजिक्स बायो आणि मॅथ्सचे. तू झालं का फिजिक्सचा अभ्यास? हो झालं. बायोची टेस्ट होती. हो ग, तुझं झाला का त्याचा अभ्यास? नाही ना, घरी खूप कामं होते त्याच्यामुळे माझा अभ्यासच नाही झाला. ट्युटोरियल झालं का कम्प्लीट? आज द्यायचं होतं. हो अर्ध झालं, अर्ध नाही झालं माझं. नाश्ता केला का? नाही ना ग, गायांचा आवडता आवडता टाईमच नाही भेटला मला. हो का, माझं झालंय. आज देऊ. ठीक आहे. बघ ना, 8:15 वाजले. कॉलेजला पण जायचं आहे अजून. उशीर होता. कधी येईन ती? उशीर झालाय ना. हो खूप उशीर झाला. उशीर झाला तर लेक्चरला घेणार सुद्धा नाही आपल्याला. अगं काल माहिती काय झालं? मी शेतात काम करत होते ना, तेव्हा पप्पूच्या शेतात एक मुलगा होता आणि तो सारखं माझ्याकडे बघत होता. कोण ग? नाव नाही माहिती मला. तुषार आहे ना, तुषारने मला सांगितलं. आम्ही आमच्या रानात काम करत होतो तेव्हा त्याने सांगितलं की मी इथं होते आणि तो तिकडून बघत होता मला आणि स्माइल करत होता, अशी ब्लश करत होता सारखा सारखा. मग मी लगेच घरी निघून आले. अरे पप्पा थांब रे थांब रे. अरे हे तीच आहे ना रे, काल आपण तिला बघितलं शेतात. हा तीच आहे प्रिया. प्रिया नाव आहे तिचं. हा छान आहे रे, काय? नाव छान आहे रे, आणि ती पण खरंच खूप छान आहे. अरे तुला काल सांगितलं ना भाऊ, तिचा विषय सोडून दे. कशाला अडवाणी करतो? हे बघ, हा तोच आहे. काल माझ्याकडे खूप वेळ बघत होता ना, हा तोच आहे. पप्पासोबत आहे बघ. हो, छान आहे. पप्पा ही पोरगी लय आवडली राव मला. तू काही पण बोल, कालपासून तिला बघितलं ना, तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जायनाच रे. सारखा तिचा चेहरा माझ्यासमोर येतोय. तुझी तिची चांगली ओळख घेणार रे. अरे हा ओळख आहे, आपल्या घराच्या पलीकडून तर राहते. चल ना मग ओळख करून दे ना. नाही रे भाऊ, ती नाही बोलणार. आत्ताच तर बोलला तू ओळख आहे म्हणून. अरे ओळख आहे, पण ती पोरगी लय वेगळी आहे. आणि तुझ्या मनात तिच्याविषयी जे चाललंय ना, ते कधी सक्सेस नाही होणार. त्याच्यामुळे ना तिचा विषय दे सोडून. पप्पा फ्रेंडशिप तर केलं ना राव तू. अरे तुझ्या नादी लागणं म्हणजे ना मार खाणे. पप्पा मन दुखावलं राव तू माझं. ओळख करून नाही दिली तू माझी. तिच्याकडे बघितल्यावर वेगळंच फील होतं रे, आणि तिचं समोर नसेल ना करमतच नाही रे. अरे आपण गावात होतो, तर कोणी तिच्यासोबत बोलताना बघितलं असतं ना, तुझाच प्रॉब्लेम झाला असता. आणि खरंच तू तिच्यावर प्रेम करतो? तुला वाटत नाही का राव माझ्याकडे बघून? खरंच प्रेम करतो यार मी तिच्यावर. उगाच तिची माझी ओळख नाही, नाहीतर मीच गेलो असतो तिला विचारायला. ठीक आहे, आज कॉलेज सुटल्यानंतर भेटू तिला. खरंच? हो रे. थँक्स भावा. सर तू म्हणला होता ना तुझी तिची चांगली ओळख आहे म्हणून. माझी तिची ओळख आहे, पण ती पोरगी तशी नाही रे. मला तिला बघितलं नाही ना, मला करमतच नाही अरे. चल भाऊ आता जेवण तेवण देतो तुझी ओळख करून. एक तर पोरगी तशी नाही, आता बघू जेवण ते पुढचं काय होतं नाही का. ती आहे का पण इथं? आहे तू चल. तू बोल बरं का आधी. मी बोलतो चल ना पुढं सर.
का फोन झालं ना. काय रे, काय म्हणतोस? आम्हा आजच्या समोर आहे त्याला काहीतरी बोलत होतो तो. बोल ना, काय म्हणतोस? थोडं महत्त्वाचं बोलायचं. बोल. पहिल्या दिवशी मी या गावात आलो तेव्हा तुला इथंच बघितलं होतं. तू शेतात काम करत होतीस तेव्हाच तुला आवडलीस. तू समोर नसेल तर करमत नाही. गेल्या 3-4 दिवसापासून मी तुझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करतो आहे पण हिंमत होत नव्हती. त्या पहिल्या दिवसापासून तू माझ्या मनात बसलीस. खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खरंच मला तू खूप आवडते. खरंच आय लव्ह यू. हे बघ, मी नीट तुला ओळखत पण नाही. हा, 1-2 वेळेस तू माझ्या समोर आला होतास आणि मला या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. नाही आवडत मला असं. हे जर माझ्या घरी समजलं ना तर खूप प्रॉब्लेम होते. त्यामुळे तू माझा विषय सोडून दे. समजलं का? सॉरी. मला नव्हतं माहीत. मला वाटत होतं तुझ्या मनात माझ्यासाठी थोडी तरी जागा असेल. पण जाऊ दे, मी विचार करायला पाहिजे होतं सगळं बोलण्याआधी. सॉरी. काय बोलला तू तू तर फक्त ओळख करून घेणार होतास ना. काय बोललो, कसं बोललो, जे म्हणत होते ते बोललो रे मी. पण ते बोलल्याने मला आता त्रास होतोय. जातोय मी उद्या घरी.